दौंडमधल्या वरवणमधल्या बाजार मैदानामध्ये सभांचा धडाका पाहायला मिळतोय। या मैदानात महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्यासाठी शरद पवार सभा घेत आहेत, तर उद्या महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला कांद्याच्या धोरणामुळे आमचा पराभव झाला, तसंच आता आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली आहे, असं वक्तव्य लोकसभेतल्या पराभवानंतर आता अजित पवारांनी केलंय। दिल्लीची महाराष्ट्रावर नेहमीच वाकडी नजर आहे, तसंच देवाभाऊ 2 पक्ष फोडून पास झाले, मी देवाभाऊंसारखी कॉपी करणार नाही, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलेलं आहे। भाजपवर त्यांनी टीका केली आहे। नागपुरामध्ये आज भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा रोड शो होणार आहे। प्रियंका गांधी, कंगना रनौत हा रोड शो करणार आहेत। प्रियंका गांधींच्या रोड शोला कंगना रनौत उत्तर देत आहेत। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता राजकीय नेते कमालीचे सक्रिय झाले। संगमनेरमध्ये आजारपणाची खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले गेले। आजारी नसताना खोटी माहिती देणाऱ्या तसंच तपासणीसाठी गैरहजर राहणाऱ्या मुख्याध्यापकांसह 30 शिक्षकांवर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले। बीडच्या माजलगावमध्ये सुप्रिया सुळेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। मोहनराव जगतापांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे आलेल्या होत्या आणि यावेळेला निवडणूक पथकाकडून सुप्रिया सुळेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। नितीन राऊतांच्या एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय। जय भीम म्हटलं म्हणून मंत्रिपद दिलं नाही, असं वक्तव्य नितीन राऊतांनी केलेलं होतं। चित्रा वाघ यांनी नितीन राऊतांचा हा व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसवर टीका केली आहे। हिंगोलीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगांचीही तपासणी करण्यात आली। संत नामदेव मैदानावर निवडणूक पथकाकडून हेलिकॉप्टरमधल्या बॅगांची तपासणी करण्यात आली। मी शरद पवारांना सोडलेलं नाही, सगळ्याच आमदारांची इच्छा सरकारमध्ये जाण्याची होती, असं वक्तव्य अजित पवारांनी केल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे। माढा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होतीये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजित पाटील, अपक्ष उमेदवार रणजित शिंदे, तर महायुतीकडून मिनल साठे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अभिजित पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा मतदारांचा मिळताना दिसतोय। देवेंद्र फडणवीसांची कणकवलीतली सभा रद्द झालेली आहे। सभा रद्द केल्यानंतर फडणवीसांकडून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला। पैठणमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला। विधानसभेसाठी पोस्टल मतदान प्रक्रिया पार पडतीये। शहरातल्या संतपीठामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाच्या माध्यमातून आपला हक्क बजावलाय। कराड विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। बॅग तपासणीचा व्हिडिओ स्वतः ठाकरेंनी बनवला। मोदी शहांची बॅग तपासली का, असा सवाल सुद्धा ठाकरेंनी या पथकाला विचारला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।